स्वागत आहे मुलांनो. आज आपण या एकाच व्हिडिओत सर्व कवितांचे रसग्रहण बघणार आहोत. इयत्ता 10वी विषय मराठी. रसग्रहणाचा पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. उत्तर संत नामदेव. दुसरा मुद्दा प्रस्तुत कवितेचा विषय परमेश्वर कृपेची याचना. तिसरा मुद्दा प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ. तर मुलांनो, इथे लक्षात ठेवायचे तुम्हाला, परीक्षेमध्ये कवितेतल्या कोणत्याही 2 ओळींचा अर्थ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कवितेतील प्रत्येक ओळीचा अर्थ माहीत हवा. कवितेच्या 2 ओळी आहेत. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. या ओळींचा अर्थ असा होतो की आगीमध्ये आपले लहान बाळ सापडल्यावर त्याची आई व्याकुळ अगतिक होऊन त्या आगीमध्ये धाव घेते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तू माझ्या प्रत्येक कार्यास मदत करण्यास धावून ये, कारण मी पूर्णपणे सर्वस्वी तुझा दास आहे, असे संत नामदेव या ठिकाणी सांगतात. ग्रहणातील चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर: संकटात सापडलेल्या बाळाला वाचविण्यासाठी जशी त्याची आई धावत येते, तसा देवसुद्धा आपल्या भक्ताच्या प्रत्येक कार्यात धावून येतो, त्याच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळेच आपण तन मन धन अर्पून मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी केली पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असा संदेश संत नामदेव यांच्या अंकिला मी दास तुझा या अभंगातून मिळतो. रसग्रहणाचा 5वा मुद्दा आहे प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. उत्तर: संत नामदेवांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण असे की आपली श्री विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराबरोबर असलेले नाते हे संत नामदेवांनी आई बाळ, पिल्लू पक्षिणी, धेनू वासरू, पाडस हरिणी तसेच मेघ चातक पक्षी या उदाहरणांतून अतिशय समर्पकपणे मांडलेला आहे. शिवाय आई मुलाच्या नात्यातील प्रेमभाव व्यक्त करताना देवा तू माझी आईच आहेस, तेव्हा आपल्या या लेकराच्या प्रत्येक कार्यात तू धावून ये, अशी त्यांनी केलेली याचना मनाला भावते. रसग्रहणाचा पुढील मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ. 1. दास म्हणजे सेवक. 2. धरणी म्हणजे धरती किंवा भूमी. 3. मेघ म्हणजे ढग. 4. धेनू म्हणजे गाय. प्रस्तुत कवितेचे कवी. उत्तर: संत एकनाथ महाराज. प्रस्तुत कवितेचा विषय. उत्तर: संत एकनाथ महाराजांच्या या ओव्या योगी पुरुषाचे महत्त्व सांगणाऱ्या आहेत. प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. तैसी योगियाची खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निजज्ञाने उद्धरी. उत्तर: आकाशातील ढगांतून पाणी खाली मातीवर येते, त्यामुळे त्यातून अन्नधान्य निर्माण होते. त्याचप्रमाणे योगी पुरुष जेव्हा धर्तीवर अवतरतो, म्हणजेच जेव्हा तो इहलोकात जन्म घेतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने, ते बोल ऐकण्याने लोकांची मने तृप्त होतात. योगी पुरुष आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतो. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर: योगी पुरुष तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निस्वार्थी व निर्मळ होतात. म्हणून योगी पुरुषाच्या संगतीने संसारातील दुःखे निवारण करण्याचे आत्मिक बळ आणि मनशांती मिळते, असा संदेश या अभंगातून मिळतो. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. उत्तर: संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत ओव्यांमध्ये तुलना केली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. पाण्याने एका वेळेची तहान भागते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. ही बाब संत एकनाथांनी उदाहरणे देऊन सोप्या शब्दात पटवून दिली आहे. त्यांनी सांगितलेले योगी पुरुषाचे महत्त्व थेट मनाला भिडते. सत्संगाने जीवनाचे मार्गदर्शन व मनशांती मिळते हे मनोमनी पटते. म्हणूनच हा अभंग मला आवडतो. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे. निर्मळ स्वच्छ, जन लोक, उदक पाणी, मधुरता गोडवा.
रसग्रहणाचा पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी. उत्तर नारायण सुर्वे. दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे विषय. उत्तर कामगाराच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे चित्रण. तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. उत्तर अनेक वेळा चंद्र उगवला, चांदणे पडले, तारे चमचमले, काही रात्री आनंदमय गेल्या, बाकीचे सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजेच भूक शमवण्यात व पोटपाण्याची चिंता करण्यात नासून गेले. चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील दुःखांवर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ताकद ही कविता देते. तसेच मानवी निश्चय व आशावाद हे तत्त्व मनावर बिंबवले जाते. पाचवा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. उत्तर थेट शब्दकळेतून कामगार विश्वाचे योग्य व परखड चित्रण केल्यामुळे कविता मनाला भिडते. कामगार जीवनाच्या खडतरपणाचा प्रत्यय अनुभवता येतो. कामगार जीवनाविषयी सहृदयता जागृत होते. जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते. अशी प्रगल्भ जाणीव मनात निर्माण करणारी ही कविता आवडली. सहावा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे. जिंदगी आयुष्य, गहाण तारण, दारिद्र्य दैन्य, रात्र रजनी. रसग्रहणातील पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. उत्तर इंदिरा संत. रसग्रहणातील दुसरा मुद्दा प्रस्तुत कवितेचा विषय. देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. रसग्रहणातील तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. उत्तर हे सैनिका, तू आमच्या जीवाची बाजी लावून रक्षण करतोस तेव्हा आमच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू ओघळतात. हे अश्रू म्हणजे असंख्य आसवांच्या ज्योती आहेत. या ज्योती तुझी पाठराखण करतील. आम्ही दीनदुबळी जनता तुझे या अश्रूंच्या ज्योतींनी औक्षण करतो, तुला जीवाभावाने ओवाळतो. रसग्रहणाचा चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर दिवसरात्र पहारा देतात. कधी शत्रूचे आक्रमण झालेस तर ते धैर्याने शत्रूशी मुकाबला करतात. ते चिरंजीवी व्हावे म्हणून जनता आसवांच्या ज्योतींनी त्यांचे औक्षण करते. जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता आपल्याला देते. रसग्रहणाचा पाचवा मुद्दा आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. उत्तर देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या व प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. सैनिक देशाची राखण करतो. अशा सैनिकांचा जनता कसा सन्मान करू शकते? ती फक्त त्याचे हित चिंतून त्याचे औक्षण करू शकते. त्याला अमरत्वाचा आशीर्वाद देऊ शकते. हा विचार माझ्या मनाला भिडला आणि म्हणून मला ही कविता आवडली. रसग्रहणाचा शेवटचा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहिणे. जिद्द हिम्मत, राखण रक्षण, औक्षण ओवाळणी, दुबळे अशक्त कमजोर. रसग्रहणाचा पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेच्या कवयित्री. उत्तर अंजली कुलकर्णी. दुसरा मुद्दा प्रस्तुत कवितेचा विषय. रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेतून कवयित्रींनी संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सुंदर शब्दात सांगितले आहे. तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमे सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी. उत्तर अवतीभोवती सृष्टीमध्ये फुललेल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून आपली सर्वांची मनेही हिरवीगार प्रसन्न व्हावीत. रेशमी मखमली गाभ्यासारखा निर्मळ आनंद प्रत्येकाच्या मनात सळसळेल व या समृद्धीच्या कहाण्या आपण अभिमानाने सर्व जगाला सांगूया. चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर
रंगमजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश दिला आहे. मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्यातच खरा आनंद आहे हा महत्त्वाचा संदेश ही कविता देते. 5वा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. उत्तर: यंत्राच्या संगणकाच्या युगामध्ये निसर्गप्रेमाचे महत्त्व सांगणारी ही कविता मला खूपच आवडली. कारण यंत्रयुगात पर्यावरणाचा झपाट्याने नाश होत आहे. पर्यावरणाची होणारी हानी थांबवून पर्यावरणाचे रक्षण आपण केले पाहिजे. तरच निसर्गाच्या विविध मनोहारी सौंदर्यात जगण्याचा मनस्वी आनंद आपणास मिळू शकेल. 6वा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. पुष्टी, दुजोरा, हात, हस्त, झाड, वृक्ष, वृष्टी, वर्षाव, दौलत, संपत्ती, तुष्टी, तृप्ती, समाधान. रसग्रहणाचा पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी. उत्तर: जॉर्ज लोपिस. दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचा विषय. उत्तर: माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे हे सूत्र या कवितेतून मांडले आहे. तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. उत्तर: माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे असे सांगताना कवी म्हणतात, पहाटे पहाटे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरलेले दवाचे थेंब कवीला जाणवतात आणि त्याला कविता सुचते हा भावार्थ सूचित होतो. पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. उत्तर: झाडाच्या अंतरंगाविषयी सांगताना कवी म्हणतात, झाडावर पक्षी येतात, विश्रांतीला थोडा वेळ थांबतात, निघून जातात. पक्ष्यांची झाडांशी मैत्री नसते तरीही झाड मात्र पक्ष्यांचेच असते. चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर: कवी जॉर्ज लोपिस यांची मुक्त छंदात लिहिलेली ही कविता आहे. झाडाचे महत्त्व, झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द या गुणांचे महत्त्व या कवितेतून जाणवते. माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे अशी शिकवण ही कविता देते. 5वा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. उत्तर: झाड हा निसर्गाचा एक घटक आहे. झाडाची परोपकारी वृत्ती, अविचल वृत्ती, दानशूरता, आनंदी वृत्ती हे गुण मानवाने घ्यावेत असे ही कविता सांगते. विविध गुणांनी संपन्न असलेल्या वृक्षासारखे तुम्ही व्हा हे सहजपणे सांगणारी ही कविता मला आवडते. सोपेपणाने शिकवण देण्याची ताकद या कवितेमध्ये आहे. 6वा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे. व्रत, वसा, पक्षी, पाखरू, पान, पर्ण, अलगद, हळूच, मुसाफिर, प्रवासी, मुकाट, गप्प. रसग्रहणाचा पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी. उत्तर: किशोर पाठक. दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचा विषय. उत्तर: देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे. तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत 2 ओळींचा सरळ अर्थ. 1. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. उत्तर: प्रस्तुत ओळींमध्ये कवींनी पहिल्या ओळीत भारतीयांचा मातीवरचा हक्क सांगितला आहे, तर दुसऱ्या ओळीत नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. 2. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. उत्तर: आम्ही भारतीय हजारो लाखोंच्या संख्येने असलो तरी आमची एकजूट मजबूत आहे. सर्वांची ताकद एकाच मनगटात आहे. चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर: या देशभक्तीपर गीतात देशाची कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व सांगितले आहे. भारतीयांचे या मातीवरती हक्क आहे आणि नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. 5वा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे.
या देशभक्तीपर गीतात नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कवींनी मार्गदर्शन केले आहे. हे करताना कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा पुरस्कार केला आहे. नवीन पिढीसाठी नवीन स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडली. 6वा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे. अधिकार, हक्क, मंगल, पवित्र, तन, शरीर, शेत, शिवार. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे तोही नक्की प्रेस करा.